तर नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. तर आज आहे आपल्या गोंद्याचा बर्थडे. तर जाऊया केक कापायला. मग केक काय म्हटलं, केक कसा आणायचा? बसने नको, आपल्याकडं फोर व्हीलर आहे. ठीक आहे, माझ्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक फॉर केक. तर काकी म्हटलं, येताना माझं दळण बघा झालं का? दळण तर झालं नव्हतं. पण मी म्हटलं ठीक आहे, दळण व्हायला थोडं वशी आलं. तो बोलला ठीक आहे, तुम्ही केक घेऊन या, तोपर्यंत मी दळण रेडी ठेवतो. चालेल, काय हरकत नाही. मग जातात हे आपलं वॉशिंग सेंटर. म्हटलं गाडी आता धुवायची ना, उद्या फुरसतमध्ये धुवू. तळीवरचा आपला झणझणी वडापाव. म्हटलं पाणीपुरी तर खायचीच आहे. म्हटलं कशाला नको. आई म्हटली येताना चिकन घेऊन ये. मी वाटलं 100 रुपयाची नोट दिलं. म्हटलं तिघं खातील असं चिकन दे. म्हटलं ठीक आहे. हा गोंद्याचा भाव केक कापायला यायला तयार नाही. त्याला आम्ही ओढत त्यांना घेऊन गेलो. बोला पहिली पाणीपुरी खाणार, नंतरच येणार केक कापायला. म्हटलं चालेल चल. मग तो आधीच पोचलेला आपला केक आणायला. मग म्हटलं मी मागून आपला गेलो त्याच्या मागून. तर केकचं त्याने आधीच बोलून ठेवलेलं. म्हटलं केक ऑर्डर करून घेतला. त्या बोलतात की मेणबत्ती नाही. म्हटलं ठीक आहे, आपण अगरबत्ती लावून केक कापू. ठीक आहे. हा बोलतो हा बघा बिना मातीचा पेटणारा बाग. म्हटलं कसं काय? तो बोलतो फक्त रशी ओढायची. चालेल. ही बघा भाजी मंडईत किती गर्दी, नुसत्या गाई. भाजीवाला काय तयार नाही. अशा प्रकारे आमचा केक तयार झाला. आम्ही आमच्या गाडीत बसून केक घेऊन गेलो. ठीक आहे. मी आपला आधीच बसून Day to you, happy birthday to you, happy birthday dear Gondia, happy birthday to you, Gondia, Gondia, Gondia. तर मित्रांनो, अशा प्रकारे केकचं सेलिब्रेशन झालं. दररोजच्या प्रमाणे गालाला तोंडाला नाकाला सगळे केक फसून झाल्यानंतर काकाला शेवटी एक तुकडा राहिला. नशीब अर्धा त्यातला घेतला, अर्धा मला उरवला. नेहमीप्रमाणे आपला अर्धा तुकडा चाटत प्लेट चाटत बसलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पहिला ब्लॉग आता. तर भेटू लवकरच आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.